होऊ द्या, मुलगी झाली झाली. आपण काम टाकून द्या नका. हा टाकून द्यायला पण तुम्ही 4 वेळा 30 नका म्हणू ना. अरे आता गणपती महाराष्ट्र बसायची गोष्ट आहे. हा ते सोड, पण कधीही मुलगा मुलगी त्यामुळेच मला जरा वाईट असं कर. फ्रेश असं कर फ्रेश, मग लगे फ्रेश होऊन जाऊ. तर असा विषय हे बघा, उद्या माझ्याकडे आलाय. आणि बरं मी काय म्हणतोय, तुम्ही गणपती महालक्ष्मीचा विचार करायला, तुम्ही रोहिणीचा विचार करायला लागले का? की तिची तब्येत कमी आहे, बारीक आहे, तिला त्रास होईल काही का काय, त्या गोष्टी विचार केला का तुम्ही? आता बरं त्रास तर एकदा होणारच आहे. आता ते आपण तू म्हणशील मी म्हणीन तरी काही इलाज नाही त्याला. कारण तर जसं की तुम्हाला दाखवलंय मी, आता बरेच दिवस ऑर्डर वगैरे दाखवत नाहीये, पण मग ठीक आहे बाबा, काय तुम्हाला पण ती बघायला आवडत होतं, पण कॉन्टेंट आपलं तिकडं वळून गेलं थोडं. तर 265 रुपयाची ऑर्डर आहे. आणि त्यामधलं तुम्हाला सांगायला गेलं तर विषय असा आहे, थांबा ना मी काहीतरी करतोय, मी व्हिडिओ चालू असला तुम्ही पप्पा करते का? बोला चल. पप्पा नाही का अशीच तर ही बोलून जाते, काय बोल बोल ना आता. नाही का हे कॅब कोण काढले नाही? परी तू रिकाम डोकं नको लावू, नुसतं पप्पा म्हणजे बोलतच नाही. इकडे माझी बायको आली. हाय कोमल, पप्पा किती ऑर्डर पडताय आता? 2-3 पडतात का दिवसाला? करताय कम्प्लीट आता? ओके, सगळे कामं आवरून करताय आणि किचन पण थोडं आम्ही आवरून घेतलेलं आहे, तर त्या पद्धतीने थोडं थोडं चालू आहे. आता यांना पाऊस चालू आहे म्हणजे बाहेर, तर बटर लावून आम्ही ठीक आहे तर बटर लावून आम्ही चहासोबत खाईन तेवढं तिखट बनवून द्या, अशी त्यांची रिक्वायरमेंट होती कस्टमरची. म्हटलं ठीक आहे, बाहेर पाऊस होतोय आता चालू आहे. आणि आता डिलिव्हरी बॉय पण येणार आहे, 5 मिनिटामध्ये दाखवतोय, झालं 3 मिनिटं दाखवतात. तर विषय काय झालं आहे माहिती आहे का, की ऑर्डर आता सकाळ संध्याकाळ एखादी पडती. आईने सकाळी केली, कशाची सकाळी? चीज पराठा, हां चीज मसाला पराठा होता. तर आईने सकाळी ऑर्डर करून दिली. आता कोमल जर तुम्हाला थकल्यासारखी वाटत असेल, कारण की आवरणं नीट बसणं जरा काय कोमल माहिती का, आपले जेव्हा व्हिडिओ कोणी बघतं ना तर त्यांना अशी तरी आली पाहिजे. सरळ बस, ये होईना बात, असं कर. फ्रेश असं कर फ्रेश, मग लगे फ्रेश होऊन जाऊ. तर असा विषय हे बघा, उद्या माझ्याकडे आलाय. आणि काही तोंडात घालतो, काही तोंडात घालतो. तर हे जे आहेत ना, आम्ही ऑर्डर तसे कमीच केलेल्या आहे थोड्या. थांब ना परी, तुम्हाला काय करतेस, का करेल अशी? हा काय झालं तुला? खेळता तू अंगात कशी यायला लागली? हां, तर आता विषय असा झाला, ते बटाटे गिटाटे काहीच उकडलेलं नव्हतं. आणि जवळपास 25 मिनिटाचा प्रिपरेशन टाईम दिलेला होता. त्यामध्ये बटाटे उकडून पीठ मळून वगैरे सगळं काही रेडी केलं आहे. आता ऑर्डर डन केलेली. आता तो पोरगा येईन न्यायला, त्याच्याकडे देऊन टाकायची, ऑर्डर चालली जाईल. आणि हो, 265 रुपये तुम्हाला दिसत असतील, पण त्यातले आपल्या हातामध्ये 200 रुपये येणार आहे. कारण 65 रुपये जे आहे ते झोमॅटो घेऊन जाणार आहे. कळालं कोमल तुला? 25% घेतो ते, 25% म्हणजे 100ला 25 रुपये घेतात, म्हणजे आपल्या हातात 75च पडतं. 75 म्हणजे आपली पॅकिंग पकडले तर मग 5 रुपये त्यात जातात, 70 रुपये आपल्या हातात पडतात. आणि ते पण विषय कसा तुम्हाला सांगतो मी, जाते त्यांना. हां, तर तिथं विषय असा झालेला आहे त्याचं की नाही थांबतो ना. तर विषय मिक्सर नको, ते वरोटा पाटा काढ वाटायला. हुशार झाले का? हुशार समजायले स्वतःला तुम्ही. आम्ही हुशार आहे बाबू. हा, ती आली तेल टाकाले. तर वाटते मी. मित्रांनो, विषय तसा आहे की बऱ्याच लोकांना आपण जेव्हा मेनू डिसाईड करतो ना, मेनू आपण काय ठेवायला पाहिजे आणि किती रुपयाला ठेवायला पाहिजे ते माहीत असतं. तू तोंड जरा पण ठेवती का?
तर मेनू कितीला ठेवावं काय ठेवावं ती प्रत्येकाला नाही समजत, कारण की त्यामधले जे आहेत 25% तर स्विगी आणि झोमॅटोच घेऊन जाते. स्विगीचं 24% आहे आणि आपलं 25% आहे, म्हणजे झोमॅटोचं 25% आहे. तर मग त्यामध्ये आपल्याला मेनू जो आहे व्यवस्थित डिसाईड करावा लागतो. शांत बसता थोडं, मला आवाज नाही पाहिजे. तर आता माझा जो आलू पराठा आहे 130-140 रुपयाला आहे. हा 130ला आहे, ठीक आहे. 130ला एक आलू पराठा आहे. 2 आलू पराठे 260 रुपये प्लस 5 रुपये पॅकिंग चार्ज घेतलेले आहेत. तर 265 रुपये असे झालेले आहेत. आता 130ला का दिलेलं आहे, कारण की त्यातले माझ्या हातामध्ये 70 रुपये पडतात एका पराठ्याची. 70-80 रुपये, कारण की आणि 50 रुपयेच पडतात असं म्हटलं तर. पॅकेजिंग आलू वगैरे हे सगळं धरून जर कधी आहे, तर त्यामुळं ते थोडंफार पुरतं आहे आम्हाला करायला. ते रेट तशी ठेवल्यावर मान्य आहे, ऑर्डर थोड्या कमी पडतात, पण आपल्याला ते पुरतं आहे करायला. तर असा एकंदरीत विषय आहे. आता 5 मिनटाचे मी पूर्ण सारांश तुम्हाला देऊन टाकलेला आहे. त्यामुळे आता बघू आपण पुढे डबल आपल्या जेव्हा क्लाउड किचनचा व्हिडिओ पडेल त्यावेळेस आपण परत त्याविषयी चर्चा करू. आता मी परत त्याविषयी चर्चा करणार नाही आहे, ठीक आहे. आणि इकडे आमची ताई बसलेली आहे. ताईचं म्हणणं आहे की ती जाणार आहे घरी, तर ती का जाती मला समजत नाही आहे, कारण की जन्मसिद्ध अधिकार इथं राहायचा. पप्पा जन्म हा ना, तर जन्म झाल्यापासूनच तू इथंच आहे ना, नाही का? माझा जन्म झाल्यापासून मग आहे. जेवढं आमचं घर आहे तेवढं तुझं घर आहे, तू इथं थांबू शकते. मी तर म्हणतो डिलिव्हरीपर्यंत थांब. नाही बापा, माझ्या घरी सुखी आहे, माझ्या घरी जाते. अगं हे तुझंच घर आहे, नाही त्यांचा काही संबंध आहे का? हां काय इकडे या तुम्ही. आजी तुम्हाला माहिती आहे का तिचं बी घर आहे हे. मग तुम्ही कसं म्हणता घरी जा म्हणून तिला? नाही 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 नाही. कोणत्या पोरी म्हणते आणा मला माझ्याकडे आणि त्या दोघींना? कोणत्या पोरी म्हणते? ही कोमल म्हणते काय? अरे वा, इकडे आजी. तुम्हाला सांगायचंय मित्रांनो, आमची आजी पडली बाबा. काय आजी, काय तुमचे काम काय नाही. हे बघा मित्रांनो, दिसलं का तुम्हाला? बाई अशी मरमर करते कपड्याच्या घड्या घालायला, कपडे गरजच नाही ना. भांडे घासायला. मग सकाळी माहिती का आपण झोपी देतो सडा रांगोळी, मग आमचे महाराज म्हणतात मग ते सडा रांगोळी करून या. तर आज सकाळी जन्म सांगितलं आज मी. आज सकाळी देवाचं पाणी आलतं. देवाचं पाणी आलतं ना, मग पाणी काय जरूर होतं का तूच सांग. एक बार गाडी खाली एवढं नख भरत कळलं राहू देत नाही बाई, नख भर. पण देवाचं पाणी आलतं तर मग पाणी शिपायची काय गरज होती? तू विचार करतो. पाऊस आला तरी बी आजी पाणी शिपती, एवढं बी कळलं राहू देत नाही. तर कायच करावं. सकाळी उठून रांगोळ्या पाय दारात, किती छान असतं. अवघडच आहे बाबा, काय करावं काय नाही. आमच्या आजीचं कायच करावं आणि काय ते तुम्ही सांगा. आता तिथून पडली, आता एक तर म्हातारा माणूस आहे, हाड ठिसूळ आहेत, हाड गिड फुटलं तर काय करावं. आता जुटीन का? जुटीन आता म्हणलं मग ते आता काय जपता तुम्ही? आता पडले ना आजी. मी काय म्हणते, तुम्ही तुमचं उठत जा, दात घासत जा, आंघोळीला जात जा. तो बंद मी उठते रांगोळी होते. ऐकून ऋतू शांत बस बरं, बोलूच नको 5 काही मिनिटं. गरजच नाही ना. कॅनीनं न्या, बकेट उचलत नाही, शिवका असं 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 असं. आता मग सुनायला झोप लागते. मग सासू आई काम करते. तू जळती का आजीवर काम करते म्हणून? तर सांग मला. नाही रे, मस्त अगं तुला काळजी वाटते, मग तू सकाळी तिच्या आधी उठ ना. उठून काय साडा शिप, मग ती कशा शिपण डबल काय? कोमल झालं की कामच झालं. कोमल बाय उठतच नाही. तुला काय वाटतं? मी का 5:30 वाजता उठल ती काय सांगा आजी. अहो, 5 मी तर म्हणतो त्या आजीला झोपच येत नाही, झोपच येत नाही आमच्या आजीला. मित्रांनो तुम्हाला काय सांगू. लक्ष्मी बाबा. हा सडा सारण करावं लागतं. लक्ष्मी आहे घरामध्ये. मग लक्ष्मी झोपलेल्याच 10 वाजेपर्यंत. आजी सासराशी आजी सासरवाशीने आमच्या घरी. देवा अशी लक्ष्मी आणखीन मला वाटलं दिसायला सारण याच्यामध्ये जागा घ्या ना मी कुठं. मग जागा घेतली की तिथं चला म्हणे झाडून काढायला. काय कोमल तिथे चला म्हणे झाडून घेते म्हणे. 2 चिमण्या कुठे माय? हा ना 2 चिमण्याला. तुम्हाला सांगतो मित्रांनो, त्या चिमण्या नसलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोर होत असेल तर चिमण्या तुम्हाला बघावंच लागतात व्हिडिओमध्ये. आणि माझी इच्छा आहे तुम्ही बघायलाच पाहिजे. आण का त्या दोघींना, कारण की त्या दोघी जणी एका रोनक आहे आमच्या घरच्या. आणि हा चांद आहे मोठा.
दिसलं का तुम्हाला त्या काय हसत होते चांद आणि काय चांद म्हणलं का हसावं लागतं का नुसतं लाज होतं ते चांद चांद कशाला म्हणते माहिती मग घराची चांदणी माहिती चांदणी आणि तुम्ही मग चांदणी काय आणायचं होतं आणलं मेकअप किट आणायची चांदणीला मी किंडर जे आणलं माहिती आहे का तुला मेकअप किट पाहिजे हो बाप्पा आम्हाला मॅगी सुद्धा आणली तिला खायला कधी मध्ये काय पास्ता पण आणला तिनं पाहिली की नाही मॅगी पास्ता खाल्ला ना या आल्या बघा या महालक्ष्मी आले या आल्या महालक्ष्मी माय ही एक आणि ही एक ही तर माझ्या अंगावरच यायला लागली 8 दिवस मला समजा ना हिचं हिचा मेळ काय कळ ना मला हिचा चला जयारी करा जयारी करा जयारी करा जयारी झाली ना महालक्ष्मी 5 रोज झाले महालक्ष्मी पण पूर्ण झाले असं बी काय का काय पूर्ण झालं ना इकडे गोल मेकअप किट पाहिजे गोल मेकअप किट मेकअप किट पाहिजे हा गोल मेकअप किट बर पूर्ण झालं ना काय म्हणते आजी नाही पडला तर मग नाही पडला तर मग नाही नाट काय म्हणते आजी आजी म्हणते जर पोरगाकच झाला आणि 5 दिवस झाले की महाराष्ट्र बसता येता आणि जर पोरगी घरी असली तर मग नाही बसता पोरगी काय संडा असतं पोराला नाही का वकील महाराज सांगितलं तुला पण का आजी तुम्ही तसं म्हणता मग पोरगी तर लोकांच्या घरचं घर असतं मग तिचं कसं विचार समजा बरं मी काय म्हणतोय तुम्ही गणपती महालक्ष्मी त्याचा विचार करायला तुम्ही रोहिणीचा विचार करायला लागले का कसं की तिची तब्येत कमी आहे बारीक आहे तिला त्रास होईल काही का काय त्या गोष्टी विचार केला का तुम्ही आता बरं त्रास तर एकदा होणारच आहे. आता ते आपण तू म्हणशील मी म्हणीन तरी काही इलाज नाही त्याला कारण त्रास तिला होणार हा ना पण देव एकदम मोकळं उचतर तर त्रास होणारच आहे तिला. मग गणपती राहिले विषय पण आता तिला टाका देऊन आणलाय नेमक्याच म्हणजे तिला त्रास होतच असेल ना. तो म्हणतो होतो बाई त्रास पण आता तिचं तिला माहिती एवढी बुद्धी आहे. हात कमी कायच करावं कायच नाही 3 हात का आता निघून कसं आहे तुम्ही सगळेजण देवाला प्रार्थना करा की सगळं काही सुखरूप झालं पाहिजे असं थांब ना बेटा तू गडबड नको करू बरं व्हिडिओमध्ये तुम्हाला शांत बसा म्हटलं मी आम्ही देवाचीच पण जाणतो चला शांत बसू पहिले तर मित्रांनो मी तर तुम्हाला तेच सांगतोय की सगळ्यांना एकदा देवाला प्रार्थनाच करा की आमच्या फॅमिलीत सगळं काही ओके झालं पाहिजे ओकेच होते भाऊ तुम्ही म्हणता आजी पण तुमच्या मनात वेगळंच काही तुम्हाला फक्त मुलाशी संबंध आहे काय रे भाऊ तशी आजीला मान्यच करावं लागेल हे आमची आजी काय माहिती की मित्रांनो नुसतं मुलगा 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 करते काय एवढं मुलामध्ये जाऊ द्या सोडून विषय होऊ द्या मुलगी झाली आपण काम टाकून द्या नका हा टाकून द्यायला पण तुम्ही 4 वेळा 30 नका म्हणू ना अरे आता गणपती महाराष्ट्र बसायची गोष्ट आहे भाऊ. हा ते सोड पण कधीही मुलगा मुलगी काही नाही एवढं आपण त्यामुळे काय मला कशाचं मान्य आहे त्यामुळे मला जरा वाईट वाटतं दोन्ही याच्यात मान्य आहे आपल्या याच्यावर आपल्याशी इलाज काहीच नाही आपण दोन्ही नको. कायच करा सांगा बरं तुम्ही पण मग आता मेन गोष्ट आली तर महाराष्ट्र जातील नाही तर मग आपले गणपत जातील नाही तर मग दुर्गादेवी जातील दोन्ही कोणची तरी जाणार आहे. हा जाईल मागच्या वर्षी 3ऱ्या वर्षी गेलते का घट गेलते की नवरात्री गेलते. पिऊमुळे घट गेलतो घट म्हणजे नवरात्र गेलते मी सांगितलं देवाने काय रे दोन तुझी बसली हे खजूर आणलेले आहेत मित्रांनो आणि खजूर खायला खूप आवडतं बरं मी खाऊ काय सांगा तुम्हाला हे असा विषय बघा मला हे वाटतंय तुम्हाला काय वाटतं ते सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये बाकी असा विषय आहे कायच करावं काहीच नाही त्या आजी पडलेली आजीला दवाखान्यात घेऊन जायचंय आता काय कनरन ती जागा अरे खाऊन गेलं रे बाळा हे बी खाऊन गेलं खाल्ले पाहिजे म्हाताऱ्या माणसाला कायच आहे पण म्हणतो चक्कर आली ती काय त्याला माहित झालं पुरी चक्कर नाही आली कपडे अटकाल गेली लुगडं पायात धुतलं हा ना बघा, असा विषय मित्रांनो काय करावं तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्हाला वाटत असेल की यांचा काय विषय चालू आहे तर तुम्ही बघू शकता इकडे काय विषय चालू आहे सगळ्यांचा काय खाताय तुम्ही वेफल्स खाताय वेफल्स खायले चॉकलेट वेफल्स हा बोला मालक आहे माझी ते मी त्यांचा कर्मचारी माहिती कोमल तुला मान्यच करावं लागेल ती गोष्ट ती आदेश सोडती ती दे बेटा पप्पाला आवाज दे तुझी पप्पा कुठे आहे ओ चिंटू टिट्ट्याला उठवा रे टिट्ट्याला कोणतरी द्या रे खायला
आमचा टिट्ट्या झोपलेला आहे बघा, त्यामुळे टिट्ट्या तुम्हाला आता दिसणार नाहीये. आणि आज संडे असल्यामुळे हा कोमल ते मागं काय झालंय का तू, आपण लाईव्ह जाणार होतो तुम्हाला बोललो तुम्ही, मग का गेला नाही तुम्ही? वेळच नाही भेटला मित्रांनो. पण आता आम्ही लाईव्ह यायचा प्रयत्न करणार आहे काही दिवसानंतर. मला वाटतं आता डिलिव्हरी झाल्यानंतरच लाईव्ह यावं का काय. हा 1 वर्ष व्हायला लागलं आम्ही लाईव्ह आलो नाही मित्रांनो. आई म्हणते आज संध्याकाळी जा, असं अचानक कसं लाईव्ह जाता येईल, हो की नाही? कोणाला सगळ्यांनी इन्फॉर्म करायला लागेल 2 दिवस 3 दिवस, तेव्हा नंतर 4थ्या दिवशी आपल्याला लाईव्ह जाता येईल, हो की नाही? असं अचानकपणे लाईव्ह जाता येत नाही. आजी बरं आहे का ते करणारलंय कायच करा मित्रांनो. तुम्हाला काय सांगू, आजीचं आमच्या लय अवघड आहे मित्रांनो. रांगोळी काढल्यात ना अशा बोटानं, असे आहे ना, बोटाने पुसलेत ना. चटई काढली चटई काढली का? ओके. आमची आजी रांगोळी काढते सकाळीच उठून. आज आम्ही सगळ्या खिडक्या ओपन केल्या जेणेकरून घरात थोडी हवा आली पाहिजे. आज कुठून दिवस निघलाय? दादांनी केले काही, दादांनी केले पहिले दादा पहिले केले. कोमलचं म्हणणं आहे माझं टक्कल पडतं, तुम्ही खरं सांगा पडतंय का मित्रांनो? काय म्हणणं हो आहे बाबू कोमलचं? असे केल्याने काय ते लपणार थोडी रे, असं करा असं. दादाचे पडलं. तू नवऱ्याची बाजू घ्यायला पाहिजे का नवऱ्याला असं ओपन करून लोकांना दाखवलं पाहिजे की नवऱ्या टक्कल तुम्हीच पडली? म्हणलं, मी तर म्हणलं पण नाही कधी टक्कल पडायला. पण मी म्हणतो नाही बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवू काय बघा, असं दिसत नाही टक्कल. तर एवढं नाही वाटत. हो, थोडं कमी. तुमचं कपाळ आहे त्यामुळे वाटतं. हां, सुंदरपेक्षा कमीच वाटते. हो. हे इकडच्या साईडने जास्त केस जातात आणि इकडच्या साईडने जास्त केस जातात. मला वाटतं बाल पे बात बहुत हो गई. आता 1 दिवस आहे, मंगळवारच्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता. त्यानंतर श्रावण चालू होणार आहे, तर मग पूर्ण महिनाभर काहीच भेटणार नाही, आहे की नाही? ते मंगळवारच्या दिवशी आम्ही मंगळवारी आता यायचं सकाळपासून संध्याकाळी 5 काय तेव्हा सवत नाही जात. हा उद्या घाला, सोमवारी चालता उद्या. तुम्ही घरी थोडीच आहे मंगळवारी. तुम्ही तुमचं सवासनी गिवासनी काय असेल तुम्ही घालू शकता. कोमल मागे बघ, ड्रेस खराब झाला तुझा. हो मग. काय लागले, काय काळा लागले काय तर आहे ना? कवरला झाला. बोला बोला मालकीन बाई बोला. तुमचा ऐकायला तर जन्म झालेला आहे की नाही? समजदार तर समजत नाही आप पोडू म्हणून. तुझा ऐकायला जन्म झालेला आहे माझा. काय झालं ना? काय कसं सांभाळावं तुम्ही, ड्रेस कसे सांभाळतात? तरी परिषदेचं घरी कायच बोला. चले असं पटेल असं जास्त काय झालं असतं. एवढा आवडीनं नवऱ्याने ड्रेस आणला, मग घातलाय ना, पण मग काळा केलाय ना. मग एकदा घातलं तरी बस, दोनदा घातलं तरी बस. ऐकलं मित्रांनो, एकदा घाला किंवा 2दा घाला, पैसे वसूल काम आहे. व्हिडिओ कर लागली, कर बेटा व्हिडिओ कर. व्हिडिओ करायची. पप्पाचं वळण लागलंय जरा व्हिडिओ काढायचं. हा चल बोल. शिकली ती. ते असंच करायला लागली मला 2 दिवसापासून, समजा ना. असं वाघ आहे काय तू? हा जय हरी कर बरं. करा जय हरी. तर चला मित्रांनो, आता मी व्हिडिओचा एंड करतोय. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, काय वाटतंय मला कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला. इकडं कोमल आहे आणि इकडं रुद्र पण आलेला आहे. रुद्र एकदा हाय कर, हाय कर ना. काय पळतो कॅमेराच्या इकडं, पळाला की तो डायरेक्ट गायबच होऊन जातो व्हिडिओमधून. मला नाही पाहिजे उष्ट्या पाष्ट्या खाऊ घालती. हो द्यायला मोतोय असं कसं ते क्रंची असतं, ते तोंडात घालून त्याला सगळं नरम करून टाकते आणि ते लागतं झालेलं खा म्हणते. ती मम्मीने खाल्लं. हा ना. चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटेन. परीकडे येऊन हाय कर एकदा. हाय. परीची हेअरस्टाईल बाकी छान दिसते. आई मला तू खायचं नको. एक महिना. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. मी उद्याच्या व्हिडिओ तुम्हाला भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना आमच्या जय महाराष्ट्र. चला.